परिसरातील सुयश गुरुकुलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गीत रामायणावर आधारित बॅले नृत्याविष्कार नृत्य रामायण आयोजित करण्यात आलं होतं। सोरेगाव परिसरातील सुयश गुरुकुलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गीत रामायणावर आधारित बॅले नृत्याविष्कार नृत्य रामायण आयोजित केल्याची माहिती गुरुकुलचे संस्थापक केशव शिंदे आणि विद्या शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या नृत्याविष्कारात सोलापूरसह परराज्यातील 400 पेक्षा अधिक मुलामुलींचा समावेश असेल। याचं दिग्दर्शन भोपाळ येथील प्रख्यात रंगनिर्देशिका बॅले नृत्यकार वैशाली गुप्ता यांनी केलं आहे। विशेष म्हणजे या नृत्याविष्कारासाठी लागणारं सर्व साहित्य गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी हातानं तयार केलं आहे। हा कार्यक्रम 24 डिसेंबर रोजी विजापूर रस्ता परिसरातील सुयश गुरुकुलमध्ये सायंकाळी 6 ते 7:30 या वेळेत होणार आहे। हा कार्यक्रम नागरिकांसाठी मोफत असून याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। या पत्रकार परिषदेला सुलभा पिशवीकर, पुष्पा आगरकर, डॉक्टर नवनीत तोष्णीवाल, वैशाली गुप्ता, श्रद्धा लकडे यांची उपस्थिती होती। प्रारंभी सर्वांचं स्वागत कुलकर्णी यांनी केलं। पत्रकार प्रशांत जोशी यांनी सर्वांचे आभार मानले। आम्ही नवीन एज्युकेशनमध्ये जे स्किल एज्युकेशन आहे ना, की वेगवेगळे स्किल द्यावे। जसं मुलांना बोलता यायचं एक स्किल आहे, तर तुमच्यापैकी पुष्कळ जण वक्ते आहेत, लिहायचं एक स्किल आहे। तर अशा अनेक स्किलमध्ये मुलांना काहीतरी करावं अशी आमची धारणा आहे। तर त्याच्यासाठी तुम्ही नेतृत्व विकास आहे, तुमच्याकडे पुष्कळ जण लीडर आहेत, तर तुम्ही मुलांना आपल्याकडे आपण कमी पडतो, येते आपल्याला सगळं, पण ते लिडरशिप क्वालिटीमध्ये जायला पाहिजे। तर मुलांच्याकडे त्या गोष्टी आहेत। आता विस्तार तर आम्ही करणार नाही आहे, ते ओके आहे, म्हणजे आहेत, म्हणजे आम्हाला विस्तार करायचं आहे, मोठं जायचं आहे, अजून काय करायचं आहे, काय करायचं नाही। तर आता जे आपण नृत्य रामायण करतोय, नृत्य रामायणाचा कार्यक्रम आपण 22, 23, 24 डिसेंबर 3 दिवस करणार आहोत। आणि हा वेगळे पण काय आहे याचं, तर गीत रामायणातल्या गाण्यांवरच आधारित आहे। त्यातली निवडक गाणी घेतली आहेत, पण तो जो परफॉर्मन्स असणार आहे त्याचं सादरीकरण आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे। त्याच्यासाठी आपण भोपाळवरून वैशालीताई गुप्ता या ज्या बॅले नृत्यांगना आहेत आणि उदयशंकर नाव ऐकलं असेल तुम्ही, त्यांच्या या शिष्य आहेत। तर वेगळा फॉर्म आहे तो नृत्याचा, आणि 25 वर्ष होत आहे म्हणून आपण सगळ्या सोलापूरकरांना पण हे बघण्यासाठी बोलवतोय। पण सर आणि मॅडम म्हटल्यासारखं अजून काही आपल्याला छान इम्प्रूव्हमेंट करायची असेल, नाना म्हटल्यासारखं सेकंड जनरेशन तर आम्ही आहोत, थर्ड जनरेशनही ह्या अशा इन्स्टिट्यूटमध्ये ऑलरेडी जोडलं गेलेलं आहे। आणि हे खूप सकारात्मक, आणि आज सोलापूर म्हणून आपण प्रत्येक गोष्टीच्या बॅक स्टेजला राहण्याची गरज नाही। हे खूप महत्त्वाचं आहे की आज एवढी सुंदर गुरुकुल, एवढं छान एज्युकेशन टॉप पद्धतीनंच सकारात्मक पद्धतीनं सगळीकडे पोचलं पाहिजे। तर चांगले तुम्ही नाना मगाची म्हटला श्रीमंत मुलं, ही मुलं वगैरे, मला वाटतं की श्रीमंतांची मुलं जरी आली तरी काय अडचण, त्यांनाही चांगलं एज्युकेशन जर ह्या पद्धतीचं मिळालं, घरी काहीच करत नाही,